नमस्कार सर. नमस्कार. सर तुमच्या फार्मचं नाव सांगा. माझ्या फार्मचं नाव ॲग्रोवन बोरगोट फार्म, मुक्काम पोस्ट पाल, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सर महाराष्ट्रामध्ये तर तुमचं नाव काय वेगळं सांगायची गरज नाही, पण तरी पण आमच्या बघणाऱ्यांना तुमचं नाव सांगा म्हणजे आणि ही सांगा. माझं नाव रवी हिरासिंग राजपूत. बरं राजपूत सर, सध्या तुम्ही कशात सुरुवात केली आहे? मी 2011मध्ये आपली स्थानिक जी शेळी असते गावठी शेळी तिच्यापासून सुरुवात केली, ती एका शेळीपासून. बरं. तर आता माझ्याकडं मी म्हणजे मला चालू करून 13 वर्ष झाले. ते गावरान शेळीपासून ते थेट आफ्रिकन बोरपर्यंतचा 13 वर्षामधला प्रवास झाला. आता मग एवढा मोठा प्रवास तुम्ही केला 13 वर्षाचा, त्यामध्ये तुम्हाला यश कशात मिळाले? म्हणजे तुमची इच्छा काय वाटली बाबा मला योग्य म्हणजे फार्म माझा व्यवस्थित झाला? नाही, यश तर आपल्याला खरं जर म्हणलं तर आपली जी स्थानिक शेळी गावरान ती जी पहिली शेळी घेतली तिथूनच आपल्याला यश प्राप्त झालं. म्हणजे तिच्यापासून जे उत्पन्न झालं त्या उत्पन्नावरच आपल्याला पुढं आपण वाढ करत गेलो. आणि शेळी कुठलीही घ्या, कोणत्या क्षेत्रात आपल्याला काम करायचं त्याच्यावर आपलं डिपेंड असतं. म्हणजे आता प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्या अपेक्षा वाढत चालते. मी पहिले माझ्याकडं जवळ 2011पासून तर 15पर्यंत गावरानी शेळ्या होतात. नंतर माझी मुलाखत ॲग्रोवनला आल्यावर बाहेरची माहिती मिळत गेली, शेळ्यांच्या जातीविषयी माहिती मिळत गेली. मग मी बाहेर परराज्यातल्या राजस्थानमधल्या शिरोई, सोजत, कोटा, पंजाबमधली बिटल शेळी ह्या पण खरेदी केल्या. यांच्या पण शेळ्यांचं संगोपन केलं, पिल्लांचं संगोपन केलं, त्याच्यापैकी चांगला नफा मिळाला. मग मला परत एक चांगली रोगप्रतिकारक जी शेळी असते जी आजारी पडत नाही तिची माहिती मिळाली. मग 2019मध्ये मी आफ्रिकन बोर शेळी पण खरेदी केली आणि 2019पासून तर आजपर्यंत मी आफ्रिकन बोरी शेळी पालन करतो आहे. आता आफ्रिकन बोरमध्ये जर म्हटलं तर त्यात बरेच प्रकार आहेत, तर कुठल्यापासून सुरुवात केली काय कुठपर्यंत आहे? मी 2019मध्ये तुमच्या बारामती, फलटण, सातारा या भागातून मी निमकर लाईनच्या जवळपास 87 ते 95% शेळ्या सुरुवातीला मी खरेदी केल्या. निमकर लाईनचाच बोकड खरेदी केला होता, पण मग मी थोडं म्हणजे बदलत आता माझ्याकडे इम्पोर्ट लाईनमधला बोकड आहे आणि काही फर्स्ट जनरेशनच्या पाठी, काही सेकंड जनरेशनच्या आहे, काही थर्ड जनरेशनच्या आहे, काही निमकर लाईनच्या आहे. अशा वेगवेगळ्या जनरेशनमध्ये आता मी काम करतो. बरं. आणि जर समजा आता मध्येच एक विचारतो, नवीन बघणारे जे आहेत किंवा नवीन सुरुवात करणारे त्यांना तुम्ही जर बोरमध्ये जर कुणाला करायचे तर काय तुमच्याकडून मदत होऊ शकते त्यांना? बोरमध्ये एकदमच जर नवीन शेळीपालक असला त्याने सुरुवातीला त्याला काय विकता येईल समोरच्या शेळीपालकाला त्याचा मार्केटचा अनुभव काय. नवीन जर शेळीपालक असला त्याने बोर शेळ्या खरेदी करायच्या, मग त्याला मार्केट उपलब्ध नसतं कुठं. त्याचं असं बोर शेळीचं स्थानिक मार्केट नाही की आपण उत्पन्न झालं की अमुक बाजारात नेऊन विकता येईल असं नाही आहे. पण जो जुना शेळीपालक आहे 2-5 वर्षापासून सातत्याने काम करतो तो बोर शेळीपालन करू शकतो आणि तो झालेला उत्पन्न इतर शेळीपालकांना तो उत्पन्नासाठी विकू शकतो. पण जर जो एकदमच नवीन शेळीपालक असेल त्यांनी आपल्या स्थानिक शेळ्या किंवा उस्मानाबादी शेळ्या घेऊन आणि एखादा बोरचा चांगल्या लाईनचा चांगल्या जनरेशनचा बोकड घेऊन त्याच्यावर जर क्रॉसिंग करून जर उत्पन्न घेतलं तर ते त्यांना कटिंगसाठी खूप फायदेशीर असतं. बोर क्रॉसचा रिझल्ट चांगला आहे का? बोर गावरानीपेक्षा बोर क्रॉसचा रिझल्ट चांगला आहे. आणि त्याला काय आजार वगैरे काय? आजार 50% बोर क्रॉस जर केला आपण गावरानीवर किंवा उस्मानावर 50% येतं, त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढते, वजन वाढते आणि विकत्या वेळेस आपल्याला 2 पैसे जास्त भेटतात. बरोबर. म्हणजे वजनानुसार त्याची किंमत आपल्याला जास्त मिळणार क्रॉस केलं तर. आणि आता मला सांगा तुमच्या फार्मवर एक औषध पाण्याचं नियोजन किंवा चाराचं नियोजन एक थोडक्यात सांगा आम्हाला. माझ्या फार्ममध्ये औषध पाण्याचं नियोजनच आहे. आम्ही पावसाळ्याच्या अगोदर सर्व शेळ्यांना टायमिंगनुसार म्हणजे जे लसीकरण असतं ते 21 दिवसाच्या अंतरानं लसीकरण करतो. दर 3 महिन्याला आम्ही त्यांचं डिवर्मिंग करतो आणि महिन्याच्या प्रत्येक 5 ते 6 दिवस त्यांना लिव्हर टॉनिक आणि ज्यावेळेस आपल्याला पाहिजे तेवढंच आपण त्यांना मिनरल मिक्सचर देऊ शकतो, कॅल्शियम देऊ शकतो. असं आमचं वर्षभराचं हे रुटीन असतं. आणि चारा व्यवस्थापनामध्ये आम्ही सकाळी त्यांना शेळ्यांचा खुराक देतो. खुराक झाला की त्यांना सुका चारा देतो. सकाळी साधारण 7 ते 8च्या दरम्यान आम्ही सुका चारा देतो. दुपारी आम्ही 12 ते 1च्या दरम्यान त्यांना हिरवा चारा देतो आणि परत संध्याकाळच्या टायमाला त्यांना हिरव्या चाऱ्यामध्ये म्हणजे आमचं हे चाऱ्याचं शेड्यूल जे 3 प्रकारचं असतं.
मी 3 वेळा दिवसात चारा देत आहे, हो ओला सुका मिक्स करून. हो हो. आणि ओल्या चाऱ्यामध्ये काय सध्या तुमच्याकडे? तर ओल्या चाऱ्यामध्ये माझ्याकडं 8 प्रकारचा चारा आहे. माझ्याकडं शेवरी, सुबा, बळतुती 15 गुंठ्यामध्ये मी लागवड केली. माझ्याकडं नेपियरमध्ये रेड नेपियर आहे, स्मार्ट नेपियर आहे, 4G बुलेट आहे आणि गोपी ग्रीन आहे. हे 4 नेपियर आहे. आणि माझ्याकडं मेथी घास आहे. हे जे नेपियरमधले 4ही प्रकारचा चारा आणि मेथी घास हे आम्ही मिक्स कुट्टीमध्ये काढून मिक्स देतो एका टायमाला. संध्याकाळच्या टायमाला आम्ही कुट्टी करून देतो आणि दुपारच्या वेळेची शेवरी, सुबा, बळतुती हा हिरवाचा झाडपाला त्यांना दुपारच्या वेळेस देतो. आणि सकाळच्या वेळेस त्यांना आपल्याकडं हरभरा भूस, सोयाबीन भूस, तुरीचं भूस हे सकाळच्या वेळेस आम्ही त्यांना सुका चारा देतो. सध्या आता तुमच्याकडे टोटल शेळ्या किती आहेत म्हणजे? आता माझ्याकडं मदर स्टॉकच्या ज्या शेळ्या आहेत त्या उत्पन्न देणाऱ्या 15 शेळ्या आहे. आणि लहान जे छोटे करड आहे ते जवळपास 15 करड आहे. आणि इम्पोर्ट लाईनचे बोकड मेल. आणि इम्पोर्ट लाईनचा बोकड आहे. बरं, आता एवढं सांभाळा तुमची किती माणसं म्हणजे गुंतलेले आहेत? काही नाही, आता त्याच्यात कसं आता आम्ही सगळं एक कुटुंब आमचं जे असतं, आता आम्ही हे संख्या थोडी असल्यामुळं आपण एक जण पण याला हँडल करू शकतो. होय, काय अडचण नाही, एक जण. काय अडचण नाही. आणि आता तुमचं शेड पण दाखवतो मी लोकांना. तर शेडला किती खर्च केला तुम्ही? मी आता मागाशी माझं 10 वर्ष झालं ते जुनं शेड होतं, त्याला जवळपास 70-80 हजार रुपये खर्च झाले होते त्याला. पण आता आम्ही नवीन शेड केलं आहे, याला जवळपास 2 लाख रुपये खर्च आला. हे शेड जे आपलं साधारण आहे एक 22 बाय 50ची 22 फूट रुंदी आणि 50 फूट लांबी. आणि खालीच्या ज्या त्यांना बसण्यासाठी जे आपण ते पेवर ब्लॉक बसवलेले. बरं, आणि आता समजा जर वार्षिक उत्पादन धरलं एक सामान्य व्यक्तीला, तर एक 10 शेळ्या पाळल्या तर काय पडू शकतं? साधारण शेळी जर तुम्ही क्रॉसमध्ये जर काम केलं, उस्मानाबादी शेळी जर घेतली, बोर बोकड जर क्रॉस केला, तर साधारण तुम्हाला एका शेळीपासून 12 ते 15 हजार रुपये उत्पन्न भेटतं. म्हणजे तुम्हाला 10 शेळ्या मागा जवळपास 1.25 ते 1.25 लाखापर्यंत किंवा 1.5 लाखापर्यंत उत्पन्न भेटू शकतं. होय, म्हणजे जर कोणी जरी केलं तरी त्या व्यक्तीला तेवढं हो कर्ज मिळू शकते. हो. होय. आणि आता मला एक सांगा, जे नवीन आता बघणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल शेळीपालनाबद्दल? तुमचा बाबा एखादा इम्पॉर्टंट सल्ला किंवा तुम्हाला आलेला अनुभव? ते काय आता याच्यामध्ये बरेचसे शेतकरी, काही शेतकरी जर जुने असले तर त्यांची इच्छा असते पण आपण बोरमध्ये काम करावं. मग अशा लोकांना जर आवडलं तर आपण त्यांना एक नरमादी म्हणजे एक पाट बोकडा आपण ते घ्यायची इच्छा असली तर आपण त्यांना चांगल्या प्रतीचं बोकड देऊ शकतो. जर नवीन शेळीपालक असला तर त्यांना आपण सल्ला देतो बा तुम्ही गावठी शेळ्या घ्या किंवा उस्मानाबादी शेळ्या घ्या आणि यांचा एक बोकड घ्या, हे तुम्ही क्रॉस करा आणि याचं उत्पन्न तुम्ही वाढवा, हे तुम्हाला चांगलं फायदेशीर ठरेल. तुमच्यावर संपर्काला तुमचा मोबाईल नंबर देऊ शकता का तुम्ही? हो, माझा मोबाईल नंबर आहे 94 23 45 39 08. आणि अजून दुसरा एक नंबर आहे 90 21 53 43 61. तुमच्या ॲग्रोवनला तर बऱ्याच मुलाखती झाल्या, त्याचबरोबर TV वर सुद्धा तुमची मुलाखत झाली सह्याद्रीला. तर मला एक सांगा, आता एवढ्या मुलाखतीतनं तुम्ही एवढं फेमस झाला तरी लोकांना तुम्ही गायडन्स तर करताय, गाईडलाईन देताय लोकांना काय पाहिजे ती. म्हणजे कुठली अडचण तुमच्यापर्यंत आली? कारण मी स्वतः सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारून सुरुवातीला माहिती घ्यायचो. तर धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला एक बहुमूल्य अशी माहिती दिली, त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार.